दीपकराव एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावर कामाला होते. त्यांना एकुलती एक मुलगी होती, नीता. नीता आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. ती दिसायला अत्यंत साधी, सुसंस्कृत आणि अभ्यासात नेहमीच अव्वल असायची. दीपकरावांचे संपूर्ण आयुष्य नीताच्या स्वप्नाभोवती फिरत होते. एका मंगळवारी संध्याकाळी काहीतरी असे घडले ज्याने दीपकरावांच्या आयुष्याची पाळी मुळेच हादरवून टाकली. नेहमी हसतमुख घरी येणारी नीता त्या दिवशी धावतच घरात शिरली. तिने कोणाकडेही न पाहता थेट आपली खोली गाठली आणि आतून कडी लावून घेतली. तिची आई सुलोचना स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि काळजीने दार वाजवू लागली. नीता, काय झालं ग बाळा? दार उघड. कुणी काही बोललं का? पण आतून फक्त हुंदक्यांचा आवाज येत होता. संध्याकाळी जेव्हा दीपकराव ऑफिसमधून आले तेव्हा त्यांना घरातले वातावरण गंभीर वाटले. सुलोचनाने सगळा प्रकार सांगितला. दीपकरावांनी हळूच नीताच्या खोलीचे दार वाजवले. नीता, मी बाबा, दार उघड बाळा. काही वेळाने नीताने डोळे पुसत दार उघडले. तिचे डोळे सुजलेले होते. दीपकरावांनी तिला जवळ घेतले आणि विचारले, काय झालं ग नीता? कॉलेजमध्ये कुणी काही बोललं का? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? नीताने रडत रडत मान वर केली आणि म्हणाली, बाबा, उद्यापासून मी कॉलेजला जाणार नाही. बस, आता खूप झालं. मला आता हे सहन होत नाहीये. दीपकराव दचकले. अगं, पण झालंय काय? शिक्षणाचं शेवटचं वर्ष आहे हे. असं मध्येच सोडून कसं चालेल? नीता ढसाढसा रडत म्हणाली, बाबा, कॉलेजच्या वाटेवर एक मुलगा आहे. त्याचे नाव रमेश आहे. तो आणि त्याचे 2-3 ठगे मित्र रोज माझा रस्ता अडवतात. मी चालताना माझ्यावर शिट्ट्या वाजवतात. घाणेरड्या कमेंट्स पास करतात. आज तर त्या रमेशने हद्दच पार केली. त्याने चक्क माझा हात धरण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला की जास्त माज करू नकोस, नाहीतर तोंडावर तेजाब टाकेन. बाबा, मला खूप भीती वाटते. रस्त्यावरून चालणं मुश्किल झालंय. हे ऐकून दीपकरावांच्या अंगात रागाचा वणवा पेटला. काय? इतकी हिंमत त्या रमेशची? तू घाबरू नकोस नीता. तुझे बाबा अजून जिवंत आहेत. उद्या मी त्याला असा धडा शिकवतो की तो पुन्हा कधी कोणत्याही मुलीकडे मान वर करून बघणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच दीपकराव त्या रमेशचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली. त्यांना समजले की रमेश हा मूळचा इथला नाही. तो आपल्या ननिहाली म्हणजे आजोबांच्या घरी राहायला आला आहे. दीपकराव सरळ त्यांच्या आजोबांच्या घराच्या दिशेने निघाले. जाता जाता त्यांनी आपल्या काही जुन्या मित्रांना, जे आजही त्याच भागात राहायचे, त्यांना मदतीसाठी फोन केला. दीपकराव म्हणाले, अरे गजानन, एका गुंड पोराने माझ्या मुलीची छेड काढली आहे. चला त्याला धडा शिकवूयात. पण तिथे त्यांना पहिला मोठा धक्का बसला. गजानन थंडपणे म्हणाला, दीपक, आम्ही या प्रकरणात नाही पडू इच्छित. आणि खरं सांगू का, तू विसरला आहेस का आपण कॉलेजमध्ये असताना काय उद्योग करायचो? आपणही तेव्हा किती मुलींना छळलं होतं. आज तुझ्या मुलीवर वेळ आली म्हणून तू ओरडतोयस? हे तर होणारच होतं. दीपकराव सुन्न झाले. त्यांनी दुसऱ्या एका शेजाऱ्याकडे मदत मागितली. तेव्हा त्याने तर तोंडावरच सुनावले, दीपकराव, तुमच्या तरुणपणीच्या कर्तुती अजूनही लोकांच्या लक्षात आहेत. तेव्हा अनेक बापांनी तुमच्यासमोर हात जोडले होते की आमच्या मुलींना सतावू नका. पण तुम्ही कोणाचं ऐकलं नव्हतं. आता स्वतःवर वेळ आली तर गाव गोळा करत आहात. हे तर तुमच्या कर्माची फळं आहेत. हे ऐकून दीपकराव आतून हादरले. पण पित्याचं प्रेम त्यांना शांत बसू देत नव्हतं. ते एकटेच रमेशच्या आजोबांच्या घरी पोहोचले. रमेशचे आजोबा अंगणात एका जुन्या खुर्चीवर बसले होते. दीपकराव रागात ओरडतच तिथे गेले. तुमचा नातू रमेश माझ्या मुलीची छेड काढतोय. तिला धमकावतोय. त्याला आवर घाला, नाहीतर मला पोलिसात जावं लागेल. माझ्या मुलीची अब्रू महत्त्वाची आहे मला. ते वृद्ध गृहस्थ शांतपणे खुर्चीवरून उठले. त्यांनी दीपकरावांच्या डोळ्यात रोखून पाहिले आणि एक प्रश्न विचारला, दीपक, तुला सुषमा आठवते का? दीपकराव हे नाव ऐकताच जागीच थिजले. त्यांच्या डोळ्यासमोर 20 वर्षापूर्वीचे चित्र उभे राहिले. त्यांचे हातपाय थरथरू लागले. ते वृद्ध गृहस्थ गंभीर आवाजात बोलू लागले, दीपक, विसरलास का त्या सुषमाला? माझी मुलगी. 20 वर्षापूर्वी तू आणि तुझ्या त्या लफंग्या मित्रांनी तिचं कॉलेजला जाणं नरक करून सोडलं होतं. तू तिचा रस्ता अडवायचास, तिची छेड काढायचास. मी तुझ्या वडिलांकडे आलो होतो गयावया करायला की माझ्या लेकीचं आयुष्य खराब करू नका. पण पण तू कोणाचं ऐकलं नाहीस. शेवटी तिचं शिक्षण अर्धवट थांबवून मला तिचं घाईघाईने लग्न लावून द्यावं लागलं. ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही, जेव्हा माझी मुलगी रडत रडत घरी आली होती. अगदी आज तुझ्या नीतासारखीच.
दीपकराव सुन्न झाले होते. आजोबा पुढे म्हणाले, तुला वाटलं असेल की सगळं विरून गेलं, पण काळ आपला हिशोब व्याजासह पूर्ण करतो. आज जो रमेश तुझ्या मुलीला त्रास देतोय तो दुसरा तिसरा कोणी नसून त्या सुषमाचाच मुलगा आहे. तो आपल्या आईच्या डोळ्यातील त्या जुन्या अश्रूंचा बदला घेतोय. आज तुझा बाप म्हणून जो जीव तुटतोय ना, तोच माझा 20 वर्षापूर्वी तुटला होता. रमेश तुला काही करणार नाही, पण तुला तुझे पाप आठवून द्यायचे होते. दीपकराव काहीच बोलू शकले नाहीत. त्यांचे डोके शरमेने जमिनीला टेकले होते. दीपकराव जड पावलांनी हरलेले सैनिकासारखे घरी परतले. त्यांचे तोंड पूर्णपणे उतरले होते. नीता तिथेच सोफ्यावर बसली होती. दीपकराव घरात शिरले आणि ढसाढसा रडू लागले. ते नीतासमोर गुडघ्यावर बसले आणि म्हणाले, बाळा मला माफ कर. आज तुझ्यावर जे संकट आलंय त्याला केवळ मीच जबाबदार आहे. मी माझ्या तरुणपणी एका निरागस मुलीचं आयुष्य खराब केलं होतं आणि आज तिचाच मुलगा तुझ्या वाटेत आलाय. मी तुला या संकटातून वाचवू शकत नाही, कारण हे माझ्याच पापाचं ओझं आहे. तेवढ्यात नीताने शांतपणे वडिलांच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाली, बाबा शांत व्हा, आता रडण्याची गरज नाही. दीपकराव गोंधळून पाहत राहिले. नीता पुढे म्हणाली, बाबा रमेश मला अजिबात त्रास देत नाही. खरं तर रमेशची आई म्हणजेच सुषमा मॅडम माझ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. जेव्हा त्यांना माझे आडनाव आणि तुमचा पत्ता समजला तेव्हा त्यांना सगळा इतिहास आठवला. त्यांनीच मला तुमच्या जुन्या वागण्याबद्दल सांगितलं. सुरुवातीला मला विश्वास बसला नाही की माझे बाबा असे असू शकतात, पण मला तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव करून द्यायची होती. म्हणून आम्ही सर्वांनी म्हणजे मी, रमेश आणि सुषमा मॅडम यांनी मिळून हे एक नाटक रचलं होतं. दीपकराव चकित झाले. नीता डोळ्यात पाणी आणून म्हणाली, बाबा रमेशला त्याच्या आईने महिलांचा सन्मान करायला शिकवलं आहे. त्याने कधीच माझी छेड काढली नाही. त्याने फक्त मला मदत केली, जेणेकरून तुम्हाला कर्माचा सिद्धांत समजेल. बाबा तुम्ही ज्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केलेत, त्यांना जो त्रास दिला तोच आज तुम्ही काही तासांसाठी अनुभवला. कसं वाटतंय बाबा? दीपकराव पूर्णपणे बदलले होते. त्यांना आपल्या कृत्याचा मनापासून पश्चाताप झाला होता. त्यांनी त्याच दिवशी सुषमा मॅडमच्या घरी जाऊन त्यांची माफी मागितली. पण सुषमा मॅडम म्हणाल्या, दीपकराव माफी मला नको तर त्या प्रत्येक मुलीला मागा ज्यांना तुमच्यामुळे शिक्षण सोडावं लागलं. आजपासून एक नवीन सुरुवात करा. दीपकरावांनी नीताचे ऐकले. त्यांनी आपल्या भागातील पालकांना आणि तरुणांना एकत्र केले. त्यांनी मुलींची सुरक्षा नावाचा एक गट तयार केला. जे तरुण मुलींना त्रास द्यायचे त्यांना दीपकराव आता धाक दाखवून नाही तर स्वतःच्या आयुष्यातील ही कथा सांगून सुधारू लागले. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.